वांद्रे पूर्व इथल्या गरीबनगर परिसरात पश्चिम रेल्वेने मोठ्या प्रमाणावरती कारवाई केलेली होती। गेल्या मंगळवारी या कारवाईला सुरुवात झालेली होती। आज बरोबर एक आठवडा झालेला आहे। तब्बल 400 जे अतिक्रमण झालेल्या झोपड्या होत्या त्यांना हटवलेलं आहे। 5 दिवस संपूर्ण ही पश्चिम रेल्वेची कारवाई सुरू होती आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर संपूर्ण जो हा परिसर आहे तो आता काँक्रिटीकरण जे ह्या परिसराचं आहे त्याची आता सुरुवात ही पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून झालेली आहे। तब्बल 5 दिवस ही जी संपूर्ण कारवाई आहे ती कारवाई करण्यात आलेली होती। पहिल्या 2 दिवसात जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो ह्या संपूर्ण परिसरामध्ये होता। रेल्वेचे कर्मचारी असतील, RPF असेल, मुंबई पोलीस असतील, महानगरपालिकेचे कर्मचारी असतील आणि त्याच्यासोबतच कंत्राटी कर्मचारी या सगळ्याचं जे मनुष्यबळ होतं ते तब्बल 1000 ते 1200च्या सुमारास हे संपूर्ण मनुष्यबळ मागील अनेक दिवस ह्या कारवाईसाठी ह्या कारवाईच्या मोहिमेमध्ये काम करतंय। आणि जर आता आपण बघितलं तर हे संपूर्ण जे पाडकाम आहे ते पाडून पूर्ण झालेलं आहे। पश्चिम रेल्वेची जी कारवाई आहे ती 100% पूर्ण झालेली आहे। याच भागात राडारोडासुद्धा मोठ्या प्रमाणावरती होता तो आता उचलण्यात आलेला आहे। बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या उचलून ही संपूर्ण जी जागा आहे ती पुन्हा एकदा क्लिअर करण्यात येईल आणि हे जे अशा पद्धतीचं काँक्रिटीकरण आहे ते आता संपूर्ण ह्या गरीबनगर परिसरामध्ये ज्या पट्ट्यामध्ये झोपडपट्टी होती, जिकडनं ती झोपडपट्टी हटवण्यात आलेली होती त्याच पद्धतीचं काँक्रिटीकरण हे संपूर्ण ह्या अतिक्रमण हटवलेल्या भागावरती आता करण्यात येणार आहे। त्याच्यासोबतच जर आपण बघितलं तर पुन्हा या ठिकाणी अतिक्रमण होऊ नये, रेल्वेच्या हद्दीतली रेल्वेच्या मालकीची जी जागा आहे ती सुरक्षित राहावी, पुन्हा या भागात कोणत्याही पद्धतीचं पुन्हा एकदा अतिक्रमण होऊ नये याची सुद्धा विशेष खबरदारी ही पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून घेण्यात येईल असं सुद्धा पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी म्हटलेलं होतं। आणि त्याच्यासाठीच मुळात जर आपण बघितलं तर या संपूर्ण भागात आता लवकरच फेन्सिंग जे आहे ते करण्यात येईल, बॅरिगेटिंग करण्यात येईल आणि त्याच्यासोबतच मोठे जे पिलर आहेत ते सिमेंटचे पिलर, लोखंडी पिलर ते सुद्धा इथे उभारण्यात येतील जेणेकरून भविष्यात ही कारवाई झाल्यानंतर पुन्हा एकदा इथं कोणत्याही पद्धतीचं अतिक्रमण होऊ नये यासाठी हे जे संपूर्ण प्रयत्न आहेत ते पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून करतायत। जर आपण बघितलं तर इकडे तब्बल 400 टनांपेक्षाही राडारोडा जो आहे तो आढळलेला होता। सुरुवातीच्या 2 ते 3 दिवसातच 200 टन राडारोडा जो आहे तो पश्चिम रेल्वेने उचललेला आहे। आणि जर आपण तिकडे बघितलं तर JCBच्या सहाय्याने उर्वरित जो राडारोडा आहे तो आता उचलण्याचं काम हे आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। पुढल्या 1 ते 2 दिवसामध्ये ही संपूर्ण जागा जी आहे ती राडारोडा जो आहे पडलेला सगळा तो उचलण्यात येईल आणि उचलून तो एका वेगळ्या ठिकाणी ठेवण्यात येईल आणि त्यानंतर मालगाडीच्या सहाय्याने यातलं जे लाकूड आहे, लोखंड आहे ते वेगळं करून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात येईल। जर आपण बघितलं तर पश्चिम रेल्वेवरती बँड्रा टर्मिनल असेल किंवा मुंबई सेंट्रल टर्मिनल असेल तिकडनं लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत, एक्सप्रेस गाड्या ज्या आहेत ते मोठ्या प्रमाणावर सुटत असतात। मात्र ह्या दोन्ही टर्मिनलवर जो ताण आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। जर का ही जागा पूर्ण मोकळी झाली तर या जागेवरती जे नवीन कॉरिडॉर आहेत ते बांधण्यात येईल। त्यामुळेच वांद्रे स्थानक ते वांद्रे टर्मिनल अशी जी एक कनेक्टिव्हिटी आहे ती कनेक्टिव्हिटीसुद्धा भविष्यात नागरिकांसाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी उभी करण्यात येईल। आणि हा संपूर्ण जो आजूबाजूचा परिसर आहे की जिथं मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमण होतं ते आता हटवलेलं आहे, तिथं एक नवीन कॉरिडॉर आहे ते करण्यात येईल। त्यामध्ये नवीन जे रेल्वे रूळ आहेत 5वी आणि 6वी जी मार्गिका आहे ही जी मार्गिका आहे ती या जागेवरून जाईल आणि उर्वरित जागेचं सुशोभीकरण होईल। जर आपण बघितलं तर इथं मोठ्या प्रमाणावरती झोपडपट्टी होती, एका बाजूला रेल्वेचे रूळ आपल्याला दिसतात आणि रेल्वे रुळांना लागूनच ही जी अतिक्रमण केलेली जागा होती ती आता मुक्त करण्यात आलेली आहे। आणि अशाच पद्धतीचं जे बॅरिगेटिंग आहे ते आता ह्या संपूर्ण परिसरात करण्यात येईल। त्याच्यासोबतच सिमेंटचे आणि लोखंडाचे जे पिलर आहेत ते पिलरसुद्धा आता लवकरच ह्या संपूर्ण भागामध्ये लावण्यात येतील। आणि याच संदर्भात जर आपण बघितलं तर अशा पद्धतीची ही जी संपूर्ण तयारी आहे ती आता पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून करण्यात येत आहे। अजूनही जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा जो फौजफाटा आहे तो वांद्रे स्थानकाच्या ब्रिजवरती आहे। जे पूल आहेत जे ह्या संपूर्ण जागेच्या परिसरामध्ये येतात त्या पुलांवरही अजूनही पोलिसांचा फौजफाटा आहे। एकूण जर आपण बघितलं तर 1000 ते 1200 मनुष्यबळ या संपूर्ण
संपूर्ण कारवाईमध्ये उतरलेलं होतं आणि ही कारवाई 100% पूर्ण झालेली आहे पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून. त्यामुळेच आता लवकरच या संपूर्ण परिसराचा हा जो एक भाग आहे तो काँक्रिटीकरण करून पूर्ण झालेला आहे. आता उर्वरित जो भाग आहे तिकडचा राडारोडा संपूर्ण उचलून ही जागा संपूर्ण रिकामी करून त्यावरती हे काँक्रिटीकरण करण्यात येईल. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.